गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तुम्हाला आजचा दिवस चांगला जाओ, आनंदाचा जाओ. देवपूजा ही झाली मैत्रिणींनो, सगळी ओकेमध्ये. आज आहे मैत्रिणींनो सोमवार. तर मी सकाळी आज लवकरच उठले होते, कामं हे आवरले पटपट. केस ना इतकी गुंता व्हायलाय ना, त्याच्यामुळे मी वेणी घातली. आता किती वेळ राहते बघू वेणी, मला आवडतच नाही अशी वेणी. आता काय करणार, ऊन म्हणलं तर एवढं भयानक ऊन आहे बाहेर. चिमणी नाही काय नाही. भांडे आज एवढे मोठे भांडे तर ढीक एवढे भांडे आहेत आज, लई भांडे फिरली. मी थोडे वरचे वर घासू घेते, काल घासले नाही थोडे आवाज पडले. मला एक रेमेडी शेअर करायची मैत्रिणी, माझी भांडी लावून घेते म्हणून माझा चेहरा एवढा म्हणजे हे दिसायला फास्ट दिसायची स्किन. इतकी रब झाली ना स्किन, इतकी मी म्हणलं काहीच करावं. पण भांडे एवढे सुद्धा कमी पडते भांडे. आता एकदा चहा घेणारी कडक चहा. आता सकाळी एकदाच घेतलेला आहे, आता घेणारी कडक आणि मग काम सुरू करणार. व्हिडिओला मैत्रिणी प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. प्लीज सबस्क्राईब करा. माझा पहिला मैत्रिणी हे कट होता, कोणता लेअर विथ स्टेप कट होता माझा. मी आता पण तेच करणार आहे, पण ती पार्लरवाली म्हणली थोडी केस वाढू द्या, नाहीतर ना बुरकुंडच होऊन बसेल म्हणली तुमचं केसाचं. आधीच केस तुमचे पातळ झालेत म्हणली, जरा जाड होऊ द्या. शिवाय नमः शिवाय, हर हर भोले. आज आहे मैत्रिणी सोमवार, भोलेनाथाचा वार आहे आज. नमामि शंभो शंभो. सोमवारी मैत्रिणी तुळशीला पाणी व्हायचं दर सोमवारी, आणि ह्याच्यावर पण पाणी हे करायचं महादेवाच्या पिंडीवर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत 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 एक तांब्या घालायचा, मस्त चंदन लावायचं देवाला किंवा हळदी कुंकू आणि अक्षता आणि थोडी साखर ठेवायची देवापुढं. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होती. तुम्ही नक्की करून बघा, माझा स्वतःचा अनुभव. नाही जरी हे आला तर आपण देवाचं करायला काय हे करायचं. सतत पाणी पित राहायचं मैत्रिणी दिवसात. माझी आज स्किन इतकी सॉफ्ट आणि ग्लोईंग झाली, तुम्हाला दिसत असेल. आणि डार्क सर्कल पण खूप कमी झालीत. आणि इथं थोडा वांग होता मैत्रिणींनो, खूप दिवसात म्हणजे 15 दिवसाखाली, ते पण गेलेलं आहे. थोडासा इथं डाग आहे,
लेझर ट्रीटमेंट हे मैत्रिणींनो कुणाच्या स्किनला सूट होती, कुणाला त्याचे इतके भयानक साईड इफेक्ट होतात. मधल्या पिशीला ह्याला काही झालं ना, ह्या पार्लरवाल्याला पैशासाठी काही पण सांगतात. पण आता माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे, ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांच्यासाठी ते खूप भयानक आहे, डेंजर आहे बरं का. ते एक प्रकारचं ते लेझर ट्रीटमेंटनी ते मुरूम काढणे, त्याच्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक घ्या किंवा मग फेअर अँड लवली यूज करा. 6 महिने जर फेअर अँड लवली कंटिन्यू वापरली तर तुमचा वांग 100% जाते. मी लिहून देते तुम्हाला. आणि जास्त न गरमीमध्ये काम करायचं नाही. आणि फेशियल रुटीन ठेवायचं, महिन्याला करत राहायचं. वांग फेशियल जर तुमचं रुटीनला असलं ना, बिलकुल वांग येत नाही. लेझर ट्रीटमेंट तुम्हाला वाटत असेल, पण लय डेंजर आहे ती, ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे. तर मी आज काय केले मित्रांनो, हळद, पुन्हा आपलं बेसन पीठ, 2 चमचे बेसन पीठ, थोडी हळद आणि आपलं मलईयुक्त दही आणि कच्चं दूध घ्यायचं मैत्रिणींनो. तापलेल्यापेक्षा ना कच्च्या दुधामध्ये जास्त हे असतात, फॅट्स असतात, जे स्किनला खूप हे असते, चांगले असते. त्यांचे चांगलं फेटून घ्यायचं मस्त आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं. सकाळी सकाळी आपण म्हणजे आंघोळ हे सकाळी ब्रश चहा घेतला ना मग लावायचं मैत्रिणींनो. म्हणजे साबण नाही लावायच्या आधी ती रेमेडी अप्लाय करायची आणि अर्धा पाऊण तास ठेवायचं आणि चेहरा थंड पाण्याने धुवायचा. इतका फ्रेश फील येते ना. बघा माझी स्किन किती छान झाली. काल तर इतकी झालती ना माझी काळी काळी. आणि हे ओठांचे काळेसरपणा आहे ना, त्याच्यासाठी पण मी आता नाही करणार आहे. साखर दळायची, आवडधोवड करायची आणि ती घासायची. काळपटपणा हे सगळा निघून जाते ओठावरचा. चला तर मैत्रिणींनो, मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या स्किनमध्ये आणि ह्या स्किनमध्ये किती फरक आहे. आज जरा सेम झाले, काल तर इतकं हे दिसू लागला माझा चेहरा. आज जरा फ्रेश एकदम छान झाला आहे. बाय बाय सर्वांना.